नमस्कार. भावना टाइम्सच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत वायुसेनाचे रिटायर्ड सार्जंट श्री बल्लाळ हरी जोशी यांना. त्यांच्या जीवनाविषयी आपण जाणून घेऊयात. त्यांचे बरेचसे उपक्रम जे आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. स्वयंप्रकाशन या त्यांच्या निर्मिती म्हणजे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी त्याच्यात बरंच काही उल्लेख केलेला आहे. तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी की नेमकं त्यांचा हा मार्ग त्यांनी कसा निवडला. सर, आपण वायुसेनेत जाण्याचा योग कसा आला आपल्याला? काय झालं, मी 56 साली मॅट्रिक झालो तेव्हा 11वी होती. बर. थोडे दिवस ससून मी नोकरी केली वाडबाय म्हणून. बर. पण काय हे नाही, म्हणजे कायम होईन असं होतं. आणि माझ्या वडिलांच्या ओळखीतले एक जण एअरफोर्समध्ये होते. बर. तर ते म्हणाले गेला एअरफोर्समध्ये पाठवा. मग मी तेव्हा येरोड्याला हे होतं, आमची टेस्ट व्हायची, रिक्रुटमेंट टेस्टला बसलो, पास झालो. नंतर मेडिकल झाली आणि मग मी इलेक्ट्रिशियन म्हणून निवडून आलो. आणि तांबरामला गेलो पहिल्या ट्रेनिंगला. घरच्यांचं एकूणच म्हणजे काय कल होतं त्यावेळेस? तुम्ही तर मेडिकल जॉईन केलं होतं त्यावेळेस? मेडिकल नाही, एअरफोर्स जॉईन केलं होतं. त्याचं काय तुमचं हे? नाही, कारण काय त्यावेळेस घरची परिस्थिती अशी होती, काही ना काही मिळवायला पाहिजे. अच्छा. आणि नोकरी मिळणं काही कठीण सोपं नव्हतं. बरोबर. आणि एअरफोर्समध्ये नोकरीला म्हटलं जाऊ आपण तिकडे. बर. तिथे जेवण खाणं सगळं होतं. आणि 1.5 वर्षाचं प्रायमरी ट्रेनिंग होतं. त्याच्यानंतर माझी बदली मुंबईत झाली. तिथे 3 वर्ष राहिलो. पुन्हा ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी पुन्हा तांबरमला गेलो. बर. या संपूर्ण प्रवासात तुम्हाला जे मिलिटरीतनं बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. वायुसेनेतनं मुख्य म्हणजे शिस्त हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याच्याशिवाय तुम्ही वायुसेनेत होता, तर इतरही सेनेपेक्षा वायुसेनेचं विशेष महत्व आहे. त्याविषयी काही? नाही, वायुसेनेचं महत्व म्हणजे असं की वायुसेना हे आम्ही फक्त मी इलेक्ट्रिशियन होतो. आम्ही फक्त विमान रिपेअर करायचो आणि पायलट जाऊन हे करायचं. मी 62, 63, 65 आणि 71 या तिन्ही युद्धात मी एअरफोर्समध्ये होतो. वा. पण 62चे युद्ध माझी बदली ट्रेनिंग नंतर तिकडे तैवानला झाली. बर. पण तोपर्यंत आपलं पराभव जाऊन म्हणजे आपण परत येत होतो. बर. आणि मग आम्हाला निरोप आला की यांना काही पाठवू नका. बर. आणि मग मी थांबलो, आम्ही सगळेच थांबलो. नंतर माझी बदली त्याच्याऐवजी 16 स्क्वॉड्रनला झाली. बर. तेव्हा 16 स्क्वॉड्रन वेस्ट बंगालमध्ये कडाईकुंडा नावाचं मोठं स्टेशन आहे, तिथे झाली. आणि तिथे मी 3 वर्ष राहिलो. बर. तिथे 62च्या पहिल्या युद्धात मी विमानावर काम करत होतो आणि तेवढ्यात वरनं हँगरवर धाड आवाज आला आणि सगळे लोक बाहेर पडायला लागले. मी पण बाहेर पडलो. तेव्हा पाकिस्तानची विमानं येऊन अटॅक करत होती. बर. आणि 10 वाजता ते पुन्हा आले. पुन्हा त्याने अटॅक केला. तेव्हा आमची काही विमानं ह्याच्यावर त्यांच्या ट्रॅकवर उभी केली होती. बर. आणि त्याच्यातली 3 विमानं त्यांनी जाळली. अरे बापरे. आमची विमानं जळताना बघितली आम्ही. अरे बापरे. मग 65च्या युद्धातही तुम्ही म्हणजे 65च्या युद्धात आणि 71च्या युद्धातलं? 71च्या युद्धात मी बंगलोरला होतो. बर. तिथे सगळीकडनं हे अटॅक होऊन किंवा काही रिपेअरसाठी सगळी विमान तिथे यायची. बर. आणि त्या विमानाला लागणारं हे सामान आम्ही पुरवायचो. बर. मग तुम्ही साधारणपणे तुमच्या आयुष्याच्या एकूण पूर्वार्धापर्यंत बराच वर्ष फ्रंटवरच किंवा युद्धाच्या ठिकाणी तुमचं वास्तव्य राहिलं असेल, तर फॅमिलीपासून लांब राहताना काय वाटत होतं? पहिला वाटणं काय आपल्या हातात नाही, इलाज नव्हता. पण माझं लग्न झाल्यानंतर 63 साली आम्ही कलाईकुंडला गेलो. ती तेव्हा नोकरी करत होती. आणि महिनाभर थांबली आणि नंतर ही परत आली. बर. असं करून आम्ही तिथे काही दिवस ती असं येऊन दिवस काढले. 66ला माझी बदली पुण्यात झाली. बर. तेव्हा मी पुण्यात गावात राहत होतो. बर. आणि सकाळी लोहावाला जाऊन दुपारी परत यायचो. असं ते 2.5 वर्ष काढले. मग तुम्हाला नंतर ऍक्च्युअल साईटवर कधी जायचा योग आला का? म्हणजे युद्धाच्या जागी किंवा त्या जागी एअरफोर्स मधले लोक प्रत्यक्षात जात नाहीत. बर. पायलटच अटॅक करतात. बर. आम्हाला काय त्याची वेळ, पण आम्हाला तर जे बघितलं आणि त्यांनी अटॅक केलं बघितलं
आणि हे जे दिसलं त्यांना असं वाटलं की अरे हे किती वेगळंच आहे. हा जो अनुभव होता म्हणजे त्या प्रत्यक्ष पायलटांशी तुमचा दररोज संपर्क येत होता हं. की ते युद्धाला जात होते आणि त्यात युद्ध चालू होतं, तर ह्या गोष्टीत तुमचा नेमका स्वतःचा अनुभव काय आहे? हा, ते यायचे आल्यानंतर ते विमानात काही डिफेक्ट आहे वगैरे यायचे लगेच आम्ही ते दुरुस्त करायचो आणि दुसऱ्या वेळेस वरून त्यांना ऑर्डर आली की दुसऱ्या पुन्हा विमान घेऊन परत जायचे attack करायला. अच्छा, मग तरी तुमचा त्यांचा कायम संपर्क येत राहिला, काय संपलं. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी म्हणजे त्या कारण गोष्टी. काय विमान आम्ही रिपेअर केल्यानंतर ते टेस्टिंगला जायचे. बरं. टेस्टिंग होऊन आल्यानंतर मग काय प्रॉब्लेम राहिला ते पुन्हा सांगायचे आणि पुन्हा आम्ही रिपेअर करायचो. हा साधारण किती वर्षाचा काळ आहे तुमचा म्हणजे त्या? मी 15 वर्ष एअरफोर्समध्ये होतो. बर. आणि 73ला एअरफोर्समधून रिटायर झालो. बर. आम्हाला ते प्रीमॅच्युअर रिटायरमेंट होती. म्हणजे असं होतं की 15 वर्ष नोकरी केली किंवा बाहेर जायचं हे होत नाही, तर मग थांबलं की पुन्हा प्रमोशन मिळेल तर जायचं. पण बर. मग मुलांचं शिक्षण होतं, हो. त्यामुळे आम्ही काय म्हटलं आता हे फास्ट धावपळ करायची नाही. बर. मग पुण्यात जागा घेतली आणि पुण्यात राहिलो आम्ही. बर. मग 73 नंतर परत संपर्क? 25 वर्ष नाही, एअरफोर्सचा संपर्क नाही आला, पण 25 वर्ष तेव्हा मी इलेक्ट्रिसिटी बोर्डात इन्स्पेक्टर म्हणून लागलो. बर. म्हणजे तुम्ही MSCB जॉईन केले, म्हणजे देशसेवा तुमची ही चालूच होती. अगोदर तुम्ही मिलिटरीत होता, नंतर तुम्ही MSCBत लागला, म्हणजे समाजसेवा आणि देशसेवा दोन्ही गोष्टी तुमच्या. MSCB मध्ये असताना मी होतो मीटर इन्स्पेक्टर. बर. म्हणजे जिथे मीटर तिथे मी. अच्छा. आणि मीटरच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल ते किंवा त्याच्यानंतर बिलाचे प्रॉब्लेम असेल ते प्रत्यक्ष जाऊन शोधायचे. बर. आणि त्यांना रिपोर्ट द्यायचा. मग पूर्वीचं जे MSCBचं काम होतं आणि आत्ताचं जे आहे त्याच्यात तुम्हाला काही तफावत जाणवते का? नाही, आता काय झालंय म्हणजे मला जास्त संबंध आहे. 96ला मी रिटायर झालो. बर. त्यावेळेस 25 वर्ष होऊन गेले. पण आता जे मी बघतो की त्याच्यात 3 कंपन्या झाल्या. बरोबर आहे, ते डिस्ट्रीब्यूट झालं. आणि त्यामुळे आता जे माझा संबंध जो फक्त मीटर आला की त्याचे संबंध आला नाही. पण तुम्ही म्हणजे पहिल्यांदा मिलिटरीत होता, नंतर मग रिटायर्ड होऊन MSCBत केलं, ते किती काळ म्हणजे तुमचं? 25 वर्ष केली. आणि MSCBवर असताना घराघरात जायला लागायचं. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याच गावात त्याच ठिकाणी जायला लागेल म्हणून मी पुण्याचे सगळ्या पेठांचे घर नंबर प्रमाणे नकाशे तयार केले. बरं बरं बरं. आणि त्याच्यातनं पुणे मित्र नावाचं एक पुस्तक तयार केलं. अच्छा. त्यावेळेस माझं पुस्तकांना संपर्क साधून ज्यांना जायचं असेल ते त्या ठिकाणी पोहोचायचे. ते पुस्तक पोलिसांनी विकत घेतलं, कॉर्पोरेशनने विकत घेतलं, फायर ब्रिगेडने विकत घेतलं, कारण त्यांना सगळीकडे जायला लागायचं. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातनं प्रत्यक्षात किती चुका आहेत हे मी शोधून काढलं. म्हणजे हा अनोखा उपक्रमच तुम्ही तुमच्या हाती घेतला, म्हणजे की बुवा जेणेकरून प्रत्येकाला जर घरोघरी जायची वेळ आली किंवा प्रत्येक क्षेत्रात जायची वेळ आली तर पूर्वी ज्या काही अडचणी होत्या पत्ता शोधणं, म्हणजे आता सारखं GPS त्यावेळेस नव्हतं, म्हणजे तुम्ही एक GPSच काम त्यावेळेस केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळेस काय झालं की ते पुस्तक पहिल्यांदा असं पुस्तक झालं म्हणजे असं नकाशाचं पुस्तक. तोपर्यंत कॉर्पोरेशनकडे नकाशे नव्हते. बरं. आणि काय झालं की 58 सुमाराला पेठांचं रिऑर्गनायझेशन केलं. बरं. मग त्यातले काही नंबर इकडनं तिकडे गेले, तिकडनं तिकडे गेले. म्हणजे पूर्वी बाजीराव रोडच्या पश्चिमेला सदाशिव वगैरे नारायण पेठा होत्या. बरोबर. आणि उत्तरेकडे शुक्रवार वगैरे पेठा होत्या. बरं. पण त्यावेळेची शुक्रवार पेठ ही बाजीराव रोडच्या काही पुढच्या भागाला गेली होती, म्हणजे पूर्वेला. बर. मग ते बदलताना घर नंबर बदलले. बर. मग ते घर नंबर बदलल्यानंतर मी त्या बदललेल्या घर नंबरवरनं रिवाइज केलं. ग्रेट. थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्या शनीपाडाजवळ हो जी जनता बँक आहे, बरोबर आहे, तिथे 1477 घर नंबर आहे. बरोबर आहे. आणि 1478 एकदम नेहरू चौकात आहे. अरे बापरे, एवढं तफावत आहे. एकदम असे म्हणजे हे डिझाईन पूर्वी कोणी केलं होतं काय? म्हणजे हे ब्रिटिशांकाली होतं ते, त्यात तुम्ही बदल केला? ब्रिटिशांकाली होतं, पण का असं झालं मला माहित नाही. बर. पण हे या गोष्टीमुळे तर लोकांना पत्ता शोधणं पूर्वी फारच कठीण काम होतं. म्हणजे आता आपण म्हणतो की GPS मुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या, पण त्यावेळेसचा GPS तुम्ही शोधून काढला आणि त्यावेळेसचा GPS तुम्ही बनवला, म्हणजे त्या शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्याचा उपयोग झाला. आणि ते खरोखर मी म्हणेन की GPS ची कल्पनाच कदाचित संकल्पना पोलिसांना सुद्धा पटकन कुठे जायची वेळ आली की आता कुठे जायचं, कसं जायचं म्हणून ते माझ्यावर पुस्तकावरून घर नंबर शोधायचे, फिर पोहोचले. म्हणजे तुम्ही आधुनिक वाल्मिकीच झाला GPS. आणि कुठे आग लागली की फायर ब्रिगेडला कुठे जायचं,
अच्छा. तर ते माझ्यावर नंबर शोधायचे आणि तिथे पोहोचायचे. वा. म्हणजे तुम्ही जे बरेच वर्ष शासनाबरोबर काळ काढला त्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं म्हणजे आधुनिकता त्यावेळेसच तुम्ही त्या एवढ्या 25 वर्षापूर्वी म्हणून. त्याच्यानंतर मी फक्त पेठांचे नकाशे केले, तेव्हा फक्त पेठा होत्या. बरोबर आहे. नंतर पुन्हा वाढलं. बरोबर. वाढल्यानंतर म्हटलं आता पुन्हा वाढल्या भागात काही पेठा नाहीत. बरोबर. आपण पिनकोड प्रमाणे नकाशे करू. बरं, मग तुम्ही पिनकोड प्रमाणे नकाशे. म्हणून मी पोस्टाला लिहिलं की मला पिनकोडचे एरिया सांगा. त्यांनी मला पहिला जाणकार दिला की पिनकोडचे एरिया हे सिक्रेट, तुम्हाला सिक्रेट येत नाहीत. अरे बापरे. मग मी मंत्र्यांना फोन केला. बरं. की म्हटलं एकीकडे तुम्ही म्हणता पिनकोड लिहा पत्त्यावर आणि एकीकडे म्हणतो सिक्रेट आहे, लोकांनी काय करायचं. बरोबर आहे. मग त्यावेळेस पुण्यामध्ये सगळ्या पोस्ट मास्टर जनरलची मीटिंग चालू होती. बरं. तिकडनं मला फोन आला की तुम्ही 3 वाजता आत्ताचं जे हे आहे ना यशवंतराव चव्हाण हे शैक्षणिक केंद्र याला बाणेरला त्याला यशोदा म्हणतात. यशदा. तर तिथे मी 3 वाजता गेलो. बर. ज्यांना भेटायचो त्यांना पण फोन आला होता मला. बर. आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कशासाठी आलात. ते म्हटलं मी मुंबईचे पिनकोड प्रमाणे नकाशे केले. बरोबर. म्हणून माझे जे पुस्तक होतं ते म्हणजे वही होती ती त्यांनी दाखवली. त्यांना पण इतकं आश्चर्य वाटलं की एक माणूस पिनकोडचे नकाशे तयार करतो. म्हणजे ज्यावेळेस नवीनच कन्सेप्ट होती तिथे. आणि मग तेव्हा त्यांना म्हटलं की मला मुंबईचे पिनकोड म्हणून नकाशे करायचे, पण मला जे कोणी हे रिस्पॉन्स देत नाही, मदत करत नाही. मग त्याच्या पूर्वी काय झालं की माझं पहिलं जे पुस्तक होतं पुण्याचं त्याच्यावर आपले त्यावेळेस विठ्ठलराव गाडगे हो पुण्याचे जे मंत्री होते त्यांना ते पुस्तक आवडलं. त्यांनी त्याच्यावर माझी प्रस्तावना घेतली आणि त्यांनी मुंबईच्या चीफ पोस्ट मास्टर जनरलला सांगितलं त्यांच्याकडे जा. अच्छा. तो पण मी प्रत्येक वेळेस जायचो मीटिंगमध्ये आणि माझी भेट व्हायची नाही. पण जेव्हा ते पत्र घेऊन दाखवलं तेव्हा लगेच कॉफी आली. आम्ही तुमची किती वाट बघतोय. म्हणजे तेव्हा त्यांना महत्व कळलं तुमचं. मग त्या खरोखर त्या काळात ती आधुनिकताच होती की बाबा ते अशा पद्धतीने कोणतरी काम करते आणि त्याला स्वतःला डेडिकेट केलंय. आणि मग त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष मुंबई पुणे प्रवास करून तिथले मुंबईचे पिनकोड हे शोधले आणि तिथले पोस्ट मास्टर जनरल होते लोबो म्हणून, त्यांनी मला खूप मदत केली. मी जेव्हा जायचो तेव्हा पोस्टाचे त्या पिनकोड एरियाचा इन्स्पेक्टर तिथे यायचा. मग मला सांगायचं हा इकडे नकाशा आहे, हा इकडे बदल करावे. असे करून मी 2010 साली मुंबईचं पिनकोड पुस्तक प्रसिद्ध केलं. अच्छा. म्हणजे पिनकोड प्रमाणे नकाशे केले. म्हणजे प्रत्येकाला ते तुमचं पुस्तक रेफर केलं की ते माहिती घेणं सोपं की बाबा कशा कशा पद्धतीने पिनकोड प्रमाणे प्रत्येक एरिया डिफाईन केला आहे. त्याच्याने प्रत्येक पिनकोड मध्ये 10 मुख्य प्रमुख ठिकाणं आणि 10 रस्ते दाखवलेले होते. बर. त्यामुळे त्या पिनकोड सोपं जाईल, एकदम सोपं जाईल. हो बरोबर आहे ना. असं पुस्तक मला ही नवीनच संकल्पना असेल. आणि तेव्हा जेव्हा मी ते पुस्तक केलं तर तिथे चीफ पोस्ट मास्टर जनरल म्हणले इतकं पुस्तक उत्तम झालेलं आहे, त्याच्यावर आमच्या सेक्रेटरीची प्रस्तावना पाहिजे. म्हटलं मी काही सेक्रेटरी जाणार नाही कारण मला काही माहीत नाही. आणि त्यांनी मी किती ते म्हणले मी आणतो पुस्तक. अच्छा. आणि त्यांनी त्याच्यावर त्यावेळेच्या पोस्ट मास्टर जनरल जे सेक्रेटरीची प्रस्तावना आली. त्या प्रस्तावना दिले की पुणे हे पोस्टाशी काही संबंध नसताना जोशी यांनी पिनकोडचे नकाशे केले. नाही खरंच ना. तुम्ही जर तिथनं रिटायर झाला असता पोस्ट मास्टर म्हणून आणि तुम्ही जर हे नकाशे तयार केले असते तर हे काम करणं सोपं होतं. कोणालाही ती कल्पना मी म्हणू शकलो असतो की मी हिंडलो म्हणून. हो. पण माझा काही संबंध नव्हता. आणि नाही संबंध तुम्ही शासनातनं रिटायर झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला पर्सनली असं वाटलं पत्ता शोधायचा अवघड गेलं असेल त्यावेळेस तुम्हाला ही कल्पना सुचली. ही माझ्या त्याविषयी सगळ्यात आधुनिक कल्पना आहे. कारण आता जीपीएस आले ते त्याच्यासाठी ते डेटा गोळा करतात आणि त्यामुळे आपल्या माहिती सुद्धा काय झालं की जीपीएस मध्ये तुम्हाला घर नंबरवरून पत्ता शोधता येत नाही. जीपीएस नाही अजूनही नाहीये ती घर नंबर नाहीये. त्याच्यावर फक्त तुम्ही म्हणता की लोकेशन टाकलं तर तुम्हाला आणि लोकेशनची माहिती त्यांना डेटा पुरवलाय तेवढंच ते तुम्हाला देऊ शकतात. पण आजही ती माहिती नाहीये. तुम्ही जर म्हणा 230 1700 फीट जायचे तर आजही ती माहिती नाहीये. त्यांच्यावर म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या या आधुनिक माहितीची जर उपयोगिता जर गुगलने केली तर गुगलसाठी हा फार मोठा एक संकल्प होईल की सर्वे नंबर वाईज किंवा पिन कोड वाईज किंवा घरपत्त्याच्या नंबर वाईज तुम्ही माहिती. आणि हा डेटा त्यांना गोळा करणं किंवा त्यांना करणं अवघड नाहीये. पण ही संकल्पना त्यांना सुचणं अवघड आहे. माझे नकाशे त्यामुळे अवघड नाही जाणार. बरोबर. आणि झालं कसं की जेव्हा वाढलेल्या शहरात
जवळपासचे खेडेगाव हे घेतली जातात. हो तेव्हा होतं कसं की ते खेडेगाव खूप मोठं असतं. बरोबर आहे. म्हणून मी जेव्हा नकाशे केले तेव्हा गिरगावमध्ये 3 पिनकोड आहेत. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणा मला गिरगावला जायचं नक्की कुठल्या पिनकोड मध्ये जायचं आहे. बरोबर आहे. चेंबूरमध्ये 5 पिनकोड आहेत. मग तुम्हाला नक्की कुठे जायचं पिनकोड म्हणून ते पिनकोड प्रमाणे तुम्हाला सांगितलं. माणसाला पत्ता शोधणं त्यावेळेस म्हणजे तुम्ही आधुनिक जीपीएस गुगल आहात भारतासाठी आणि ही कल्पना माहिती त्यावेळेस सुचणं फारच अवघड होतं. काय झालं की मला रोजच प्रवास करावा लागायचा. रोज जायचं कुठे घरात. मग म्हटलं किती वेळा आपण असं लक्षात ठेवायचं म्हणून मी ते नकाशे करायला घेतले, ते पुरे केले आणि मग त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं. आणि त्या पुस्तकामुळे ते शासनाचा प्रत्येक डिपार्टमेंटलाच उपयोग झाला असेल त्यावेळेस. सगळ्या लायब्ररीमधून ते पुस्तक घेतलं गेलं. बर. आणि मला ह्याचे वीज मंडळाकडनं माझं मदत मिळालं नाही. बर. पण मी ते कष्टाने उभं केलं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रेरणेने ते गोष्ट ते आणली मार्केटमध्ये एवढ्यासाठी की लोकांना त्रास होऊ नये किंवा लोकांना त्याची मदत व्हावी आणि त्यानेकडून त्यांना ते पत्ता शोधणं सोपं जावं. मत सांगतो की त्यावेळची नवीन सदाशिव पेठ ही 624 घर नंबरला संपत होती. बर. म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये गेलो. म्हटलं मला पुण्याचे शनिवार पेठेचे घर नंबर किती आहेत सांगा. तो म्हणजे 777 नंबर. म्हटलं 624ला शनिवार संपते. बरोबर. तुम्ही सांगता इतका नंबर आहे. तर नाही म्हणजे आम्ही त्या नंबरला अजून टॅक्स गोळा करतोय. अरे बापरे. म्हणजे ज्याचा काही संबंधच नव्हता त्याच हे लोक काम करत होते असं म्हणत होते. ते टॅक्स येतोय भरतोय. पण 624ला शनिवार संपली हे कॉर्पोरेशनलाही माहित नव्हतं. नाही शासनाचं काय होतं की ते एकमेकांच्या डिपार्टमेंटवर अवलंबून असतात. म्हणजे हा डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटवर अवलंबून. आपल्या भारतात हीच एक दुर्दैवी कथा आहे. म्हणजे मी आता 30-35 वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम करतोय की कुठल्याही एकमेकांच्या डिपार्टमेंटचा एकमेकांशी समन्वय नाही. समन्वय करण्यासाठी तुम्हाला फारच धडपड करावी लागते आणि त्यातनं ती माहिती मिळते आणि त्यातनं तुम्ही काहीतरी मिळवू शकता. आणि त्याच्यातनं मी जे मी हे पुस्तक तयार केलं त्यावर त्याचे हे म्हणजे लेख आहे की पिनकोडवर आधारित आपली प्रशासन व्यवस्था कशी असेल. ती असली तर म्हणजे ती जर झाली तर खरं वाखाणण्याजोगी. म्हणजे आताच्या सरकारला माझी विनंती असेल की तुमच्या या पुस्तकाची दखल घेऊन त्यांनी तो जो संकल्पना आहे ती रुजवावी लोकांच्या. आणि त्यावेळेस काय की एक पिनकोड नंबर त्यातला घर नंबर आणि त्याच्यातल्या घर नंबर मधला फ्लॅट नंबर वगैरे असं म्हणून मी प्रत्येक ह्याचा घराचा 14 अंकी क्रमांक तयार केला. बर. म्हणजे पिनकोडच्या हा 14 अंकी क्रमांक वापरला तर प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचण्याची शक्यता तुमच्या म्हणजे तुमची संकल्पना जर राबवली शासनाने किंवा गुगलने राबवली कोणी कुठल्याही संस्थेने जर राबवली तर त्याच्यासारखी संस्थाच नसेल. म्हणजे त्यासारखी कन्सेप्ट नसेल. त्या नंबरवरून बरोबर त्या माणसाकडे जाऊ शकतो. आज भारतात एवढ्या मोठ्या सुंदर IT कंपन्या आहेत किंवा मोठ्या मोठ्या संस्था आहेत पण ह्या संकल्पनेला आजपर्यंत मला कोणीच काम केलेलं दिसत नाही. नंतर त्याच्यातनं मी एक आपलं एनव्हलप तयार केलं. म्हणजे नकाशा असतो त्या एनव्हलपच्या आतल्या बाजूला त्या पिनकोडचा नकाशा. बर. म्हणजे तुम्हाला ते पत्र आलं आणि ते उघडलं तुम्ही पत्र हे एनव्हलप तर तुम्हाला कळणार आहे. तुम्हाला तो पिनकोड कळेल. म्हणजे तुम्ही जर काही कारणाने पाटण्याच्या एखाद्या ह्याला फोन पत्र पाठवलं तर पाटण्याचं जेव्हा पत्र येईल तुम्हाला तेव्हा पाटण्याचा घर नंबर पिनकोड एरिया असेल. तुम्हाला त्याची माहिती पण होईल जेणेकरून तिथला तुम्हाला भारताचा नकाशातला पर्टिक्युलर स्थानातनं तुम्हाला जर काही आलंय तुम्हाला इथून पाटण्यामधला अमुक नंबर कुठे कळेल. बरोबर आहे. म्हणजे माहितीचा आणि मग अशातून जर पत्रव्यवहार झाला तर प्रत्येकाकडे त्याच्या संबंधातला त्या गावाचा पिनकोड हे नकाशा मिळेल. ही संकल्पनाच वेगळी आहे. म्हणजे मला असं वाटतं की शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटने किंवा सगळ्यांनी समन्वय साधून जर हा संकल्पना राबवली तर भारतातली ही अशी एक वेगळी संकल्पना असेल की जी कोणीच विचार केली नसेल आणि आतापर्यंत त्याच्यावर काहीच काम झालेलं नाही. हा विचार कोणी मांडला. तुमचं ह्याच्यात काय तुम्हाला वाटतं की काय काम व्हावं किंवा तुमचं त्याच्यात काय मदत होणार आहे. मी असं म्हटलंय की सगळ्या सरकारच्या सगळ्या संस्था म्हणजे शाखा किंवा आपण काय म्हणतो वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ब्रँचेस आहेत त्यांचे. म्हणजे आता रेव्हेन्यू वेगळं आहे डिपार्टमेंट वेगळं आहे. पत्रव्यवहार करताना हे एनव्हलप वापरावं की जेणेकरून त्यांना माहिती होईल किंवा काय माहिती आणि ती माहिती जतन केली तर त्याचा उपयोग आणि तो भविष्यात होऊ शकेल. तो त्याच्या नकाशाच्या मागच्या पाकिटाच्या मागच्या जो पिनकोड आहे त्याचा हे असं माहिती होती आणि त्याच्यातनं
तो हे ज्याच्याकडे जाईल त्यालाही दोघांनाही माहिती मिळेल. म्हणजे ज्याच्याकडे जो पाठवेल त्यालाही माहिती होईल आणि जो ज्याला मिळेल त्यालाही माहिती होईल. म्हणजे युनिक एक कन्सेप्ट झाली. म्हणजे असं त्यांनी काय माहिती की तुम्हाला घर बसल्या सगळे पिनकोड मिळतील आणि तुम्हाला म्हणलं मला तर आग्र्याला जायचंय तर तुम्ही आग्र्याला जातानाच आग्र्याचा पिनकोडचं हे नकाशा घेऊन जाल. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आधुनिक गुगलचे मॅपचे एक संकल्प ते दाता आहात. याचा दखल जर भारतातल्या कुठल्या कंपनीने घेतली आणि ते केलं, शासनाने घेतली ना, तर हे सगळं इतकं सोपं होईल. फार सोपं होईल. कारण शासनाकडे नकाशे आहेत, शासनाकडे डेटा आहे, शासनाकडे माहिती आहे, वेगवेगळे विभाग आहेत. त्यांनी फक्त हे एनव्हलप वापरून त्या एनव्हलप मधनं पत्र पाठवावं. प्रत्येक डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट जे काही कम्युनिकेशन करतात ते कोणालाही पाठवतात. पत्रव्यवहार होतो त्या एनव्हलप मधनं करावं. म्हणजे त्याच्यातनं ज्याचं एनव्हलप असेल त्याची लोकेशन सापडेल आणि ते बाकीच्यांचेही सापडेल. म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला सांगतो की एवढी माहिती मिळेल की शासनाला काही काही गोष्टी करणं फार सोपं होईल. म्हणजे जे काही आता जो म्हणतो ना भ्रष्टाचार चालू आहे, ते एक चुकीची माहिती मिळते की बा एखादा कोणी माणूस उठतं म्हणतं की बाबा कुठनं तरी आला आणि त्याने आधार कार्ड तयार केलंय. तर ही जी माहिती आहे याचा सगळं संकलन डेटा जर सरकारकडे असेल तर यातनं जे खोट्या गोष्टी घडतात आहे किंवा अनपेक्षित कोणीतरी येते आणि तो काहीतरी राहतोय कुठल्या तरी पत्त्यावर, तर त्याचा पत्ता सापडणं सोपं होईल किंवा त्याची माहिती सापडणं सोपं होईल. म्हणजे आधार क्रमांकाची तुमचा जो क्रमांक आहे 14 आकडी तो जर वापरला तर प्रत्येक अजूनही सखोल माहिती प्रत्येकाबद्दल मिळेल. आणि पुढच्या बाजूला त्या पाकिटाच्या पुढच्या बाजूला ज्याचं एनव्हलप आहे त्याची थोडीशी माहिती असेल. म्हणजे समजा एखादा कारखाना आहे किंवा एखादा उद्योग आहे त्याची माहिती मिळेल तुम्हाला. त्याची माहिती आपोआप जाईल तुमच्याकडनं. एक फार मोठी गोष्ट आहे. त्याची माहिती सगळीकडे जाईल. आणि त्यांनी जर त्याचं एनव्हलप पोस्टामध्ये वापरायला ठेवलं तर ते एनव्हलप घेऊन लोक त्याच्यात पत्ते घालून पाठवतील. म्हणजे याचा फायदा असा होईल की प्रत्येकाला त्या गोष्टीविषयी माहिती मिळत राहील. जाहिरात न करता सुद्धा त्याची जाहिरात होईल आणि सगळीकडे सगळी माहिती पोहोचेल. सगळं डेफिनेटली सगळी माहिती पोहोचेल. ही कल्पनाच वेगळी आहे. या कल्पनेची दखल शासनाने घ्यावी आणि मला ते शासनातल्या सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन समन्वय साधून या गोष्टीचं जर खरोखर इम्प्लिमेंटेशन केलं तर मला ते याच्यासारखी कल्पना भारतात किंवा जगात नाही असं मला वाटतं. मी जे माझ्या ह्याच्यातनं हे पुस्तकातनं तुम्ही पुस्तक केलं त्याचा शीर्षक असं आहे की आदर्श लोकशाहीचा आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत म्हणजे प्रत्येक पानावर एक एक नकाशे एक एक प्रकरण आहे. त्याच्यातून माहिती दिली तुम्ही. म्हणजे एकेका विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करून त्याची माहिती थोडक्यात मांडलेली. असं म्हटलं मी आता एका ठिकाणी असं म्हटलंय भारताची पुनर्रचना करायची. बरोबर आहे. तर कशी करायची तर आता एका मोठ्या स्टेशन पासून तुम्ही दुसऱ्या मोठ्या स्टेशन पर्यंत जाता. बरोबर ते मध्ये भर कोणा खूप बारीक बारीक स्टेशन लागतात. खरंय. ती गाडी एखादीच गाडी थांबते दिवसभरात. मग अशाच ठिकाणी जर मोठ्या उद्योगाला सांगितलं हे तुम्ही ह्याच स्टेशनवर तुमचा व्यवसाय न्या. बरोबर आहे. तुमची ब्रँच काढा. म्हणजे तिथे स्टेशनवर मोठी बिल्डिंग बांधली की त्याच्यात सगळ्या आजूबाजूला ऑफिसेस खाजगी सरकारी निमसरकारी असे ऑफिस येतील. एका बाजूला कारखाना दुसऱ्या बाजूला निवास आणि ती इथली ही शेती याच्यातनं ते एक शहर निर्माण होईल. सर बरोबर आहे ना. म्हणजे आधुनिक दळणवळण व्यवस्था आहेच. त्या दळणवळण व्यवस्थेचा व्यावसायिक वापर केला त्या उद्योगाला एखादे प्रॉडक्ट पाठवायचं असेल तर ते स्टेशन दळणवळण व्यवस्था आहेच ना. आणि तिकडनं त्यांना सामान पण येईल किंवा इथलं सामान पण तिकडे जाईल. हो. म्हणजे पूर्वी ही संकल्पना होती ना. म्हणजे आपण इतिहास बघितला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे जर बघितलं आपण तर ती हीच व्यवस्था होती की प्रत्येक वेळेस नदी पात्राच्या शेजारी किंवा अशा काही गोष्टींच्या शेजारी त्या दळणवळण व्यवस्था एवढी प्रगल्भ नव्हती. आणि आता आहे तर त्याचा वापर आपण प्रभावीरित्या केला पाहिजे. साधारणतः मी असं एक हिशोब केलाय की पुण्यामध्ये साधारणतः 8,000 स्टेशन असे असतील की इथे एकच गाडी थांबते. अच्छा. म्हणजे मुंबईमधला एखादा मोठा आपण म्हणतो L&T त्यांना जर उद्योग नेत असेल तर ते कुठलं स्टेशन घेतील त्या स्टेशनवर त्यांचा उद्योग काढतील. तिथे एक बारीक शहर निर्माण होईल. आणि माझ्या दुसऱ्या एका भागात असं म्हटलंय की मुंबईला 90 लोकल स्टेशन्स आहेत. बरोबर आहे. तर प्रत्येक स्टेशनवर तुम्ही मल्टीस्टोरी बिल्डिंग बांधली तर आता आपण जे सगळे नेहमी फोर्टमध्ये जातो म्हणजे कर्जत कसाऱ्यापासून पनवेलपासून लोक फोर्टमध्ये येतात. बरोबर आहे. त्यांना फोर्टमध्ये जायची गरज पडणार नाही. तिथल्या तिथे त्यांना ती व्यवस्था मिळेल आणि त्यातल्या तिथे काम होतं. एखाद्या कंपनीने सांगितलं की तुम्हाला किती जास्त जागा हवी तर ते म्हणजे आम्हाला इतकी जागा आहे मग तेवढी जागा आम्ही तुम्हाला त्या स्टेशनवरून देतो.
तर तिथंच म्हणजे व्यवस्था वाढेल आणि तुमचं ऑफिस तिकडे न्या. आणि ते नेताना त्यांच्याकडनं फक्त तेवढ्या जागेचा जो मोबदला आहे, मोबदला नाही, अनामत रक्कम घ्यायची. बरं. बांधकाम हिशोबाने, आणि मग त्याच्यातनं ते बिल्डिंग बांधायची. आणि त्यांची अनामत संपली की त्यांनी भाडं दिलं पाहिजे. बरं. म्हणजे इतक्या सगळ्या स्टेशनवर जी ऑफिसर येतील किंवा उद्योग प्रायव्हेट वगैरे तर त्यांच्याकडनं वेगवेगळं उत्पन्न मिळेल. म्हणजे तुमच्या मते की तुम्ही ह्या संकल्पना राबवल्या तर भारतासारख्या शहराला हजारो कोटीचं उत्पन्न लागू होईल की ज्याची आतापर्यंत कुठल्याच व्यक्तीने किंवा कुठल्याच त्यांनी व्यवस्थित विचार केलेला नाहीये. प्रत्येकाने एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं आणि तिथंच सगळे लोक जातात आणि तिथंच काम करतात. त्याची हे विखुरलं गेलं तर याचं एक मोठं माहिती होईल आणि त्याचा उपयोग होईल. त्यांनी काही प्रकरण अशी घातली शहरांची आपल्याला पुनर्रचना करता येईल, प्रशासनाची पुनर्रचना. आता काय झालंय की आपण जुन्याच व्यवस्थेवर चालू आहे. सरकारी नोकरी जवळजवळ निम्मे दिवस काम होतं, कारण शनिवार रविवार आमच्या सुट्ट्या असतात. म्हणून मग आपण सुट्टी ही वैयक्तिक दिली की प्रत्येकाला 125 दिवस सुट्ट्या, त्यांनी 65 सुट्ट्या घेतल्याच पाहिजे. म्हणजे 52 सामूहिक रजा देण्यापेक्षा तुमच्या मते असं आहे की वैयक्तिक रजा द्यावी की जेणेकरून त्या व्यक्तीला त्याचा उपयोग होईल आणि 365 दिवस काम चालेल. आणि होईल कसं की तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे गणपती आहे, बरोबर आहे, तो जर 1.5 दिवस असेल तर दुसऱ्याशी विसर्जनाला सुट्टी नसते, बरोबर आहे. मग तुम्ही आम्ही सगळ्यांना 1.5 दिवस 2 दिवस सुट्टी घेऊ, त्यांना व्यवस्थित गणपतीचं करता येईल. किंवा काही कार्य असेल तर आम्ही त्या जितके सुट्टी घेऊ, म्हणजे तुम्हाला सुट्टी वैयक्तिक द्यायची. आणि त्याची 52 सुट्ट्या दिवस आठवड्याच्या सुट्ट्या तुम्ही घेतल्याच पाहिजेत. हा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की वैयक्तिक सुट्ट्या घेण्यापेक्षा किंवा ठराविक दिवशी सुट्टी घेण्यापेक्षा त्याचं रूपांतर जर वेगळ्या प्रकारे केलं तर ही एक नवीन कल्पना आहे. ही नवीनच कल्पना आहे की बाबा तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्या सुट्टीचं प्रयोजन केलं तर जेणेकरून 365 दिवस ते ऑफिस चालू राहील. आणि तुम्हाला 65 सुट्ट्या घेतल्याच पाहिजे, म्हणजे 52, हा, म्हणजे आठवड्याची 52 आणि आणखीन 13 असं तुम्ही 65 सुट्ट्या घेतल्याच पाहिजेत. आणि नाही न घेतल्या 60 सुट्ट्यांचा म्हणजे 125 दिल्या उरल्या 60 दिवसांचा आम्ही नोट पगार देऊ. ही कल्पनेमुळे काय होईल की बाबा आपल्याला जी व्यवस्था आहे, शासन व्यवस्था आहे, ती आणखीन प्रभावीपणे उपयोगात आणता येईल. होतं कसं की आता तुम्ही हिंदू आहात आणि पारशी दिवस तुम्हाला काही उपयोगाच नाही मला त्या सुट्टीचा. मी सुट्टींचा आम्हाला उपयोगच नसतो. आपलं माहितीच नाही पारशींचा अमुक दिवस म्हणजे काय. बरोबर आहे. तेच मला तुमची कन्सेप्ट आवडली की सामूहिक रजा घेण्यापेक्षा तुम्ही त्या रजेचं म्हणजे त्यावेळेस गरज होती, त्यावेळेस ब्रिटिश काळ होता, त्यावेळेस शनिवारला सुट्टी घेणं कारण सलग काम चालायचं. आता मला असं वाटतं की तुम्ही जी कन्सेप्ट मांडली त्याच्यावर जर काम केलं तर एक वेगळा भारत निर्माण होईल. 365 दिवस भारताचे सगळे व्यवहार चालू राहतील आणि प्रत्येकाला हवी त्यावेळेस सुट्टी मिळेल. नाही, खरं आहे ना. म्हणजे तुमच्या एका कुटुंबाने ठरलं की आपण सगळ्यांनी हे 3 दिवस सुट्ट्या घ्यायच्या कुठे जायचं, म्हणजे आपण सगळे सुट्ट्या घेऊन 3 दिवस जातील. हो, त्याची अर्ज टाकायची गरज नाही, वैयक्तिक जाता येईल त्यांना. आणि प्रत्येक शाखेला किंवा प्रत्येक व्यवसायाला असं त्यांनी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत कोणीही म्हणजे 25% जास्त लोकांना सुट्टी घ्यायची नाही एकावेळेस. हा, म्हणजे हा एक नियम केला तर चालेल किंवा 25% जास्त लोक. आणि तुमची कल्पनाच माझ्या एक वेगळी कल्पना आहे. आणि तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला सांगा की मी ह्या 2 दिवस सुट्टी घेणार आहे, जेणेकरून त्याला मॅनेजमेंट करता येईल, की जेणेकरून सांगता येईल किंवा ठीक आहे. पण ही कल्पनाच भारतासाठी नवीन आहे, मानली नाहीये, जगासाठी नवीन आहे कन्सेप्ट. आणि ही खरोखर मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी व्यवसाय करतो, मी कामही करतो, मी आता विविध कामानिमित्त मी शासनाच्या ऑफिसमध्ये जातो. खरोखर सर खूप त्रास होतो. शनिवार सुट्टी म्हणलं ना, शुक्रवारपासूनच वेध लागलेले असतात लोकांना. शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात नुकसान. मग माझं काम व्हायला म्हणजे मी एखाद्याला 3 महिन्याची मुदत दिली असते एखाद्या कामाची, तर ते 3 महिन्याची मुदत 6 महिन्यावर जाते हो सर. कारण काय मध्ये सुट्ट्या एवढ्या येतात. होते जेव्हा मी मुंबईचं पिनकोड प्रमाणे नकाशे केले तेव्हा झालं होतं की एका पिनकोडच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांचा लंच ब्रेक असायचा 12. बरोबर आहे. दुसऱ्या ऑफिसमध्ये त्यांचा असायचा 1:30. बरोबर. म्हणजे मी तिथून तिथे जाईपर्यंत लंच ब्रेक झालेला असायचा. 12 ते 2 काहीच काम व्हायचं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की शासनाच्या कुठल्याही कार्यालयात जर तुमच्यासारखी कन्सेप्ट ही राबवली सुट्ट्यांची तर एक वेगळ्या पद्धतीने काम चालेल. आणि मला असं वाटतं की ह्या कल्पनेतनी त्या गोष्टीचा लोकांना कितका फायदा होईल की जे विचार करू शकत नाही. प्रवासाचा कसा म्हणजे लोकल कशी दुरुस्त हे करता येईल, हा
मुंबईचा फोर्टचा नकाशा. बर. इथे चर्चगेट स्टेशन. बरोबर आहे. तर चर्चगेट स्टेशनवरून तुम्हाला आता इथे वेस्टर्न रेल्वेच्या गाड्या थांबतात. बरोबर. आणि चर्चगेटला तुमच्या याच्या गाड्या आणि सांगतात. इथे वेस्टर्न सेंट्रल रेल्वे थांबतात. बरोबर आहे. मी तुम्हाला हे ते अंतर खूप आहे. हे जर जोडलं, हो, आणि मी प्रत्यक्ष पायी फिरून बघितलंय की हे जोडता येतं, एवढे 2 ट्रॅक टाकता येईल, एवढी अंतर आहे, एवढं क्षेत्र आहे. एवढे रस्ते आहेत. म्हणजे मग तुम्ही चर्चगेट आणि विटी याच्यामध्ये मेट्रो जरी टाकले तरी चालणार आहे. आता नवीन कन्सेप्ट मेट्रो बदलायला लागेल तुम्हाला. हा, मेट्रो बदलला आहे. नाही, या स्टेशनला या स्टेशनला मेट्रो जर केली. नाही, मी तर असं म्हटलं की वेस्टर्न रेल्वे ही सेंट्रल रेल्वे जोडायची. बरोबर. म्हणजे रेल्वे जोडायची म्हणतात तुम्ही. मध्ये ओव्हल मैदान आहे, क्रॉस मैदान, याच्यामध्ये एक स्टेशन करायचं. बर. म्हणजे तुम्ही इकडनं आलात की तुम्हाला फार अगदी विरार पासून ते तुमचे खाली ह्याच्यापर्यंत जाता येईल. कुठे जाते, कुठे म्हणजे पुण्यापर्यंत देता येईल. आणि ती गाडी सर्क्युलर राहील. हो, कारण तशी गरज असते. बऱ्याच वेळा आपण वेस्टर्नला उतरतो, म्हणजे आपण छत्रपती शिवाजी टर्मिनलला उतरतो, आणि बऱ्याच वेळा आपलं काम चर्चगेटला असतं, मरीन लाईनला असतं, किंवा त्या वेस्टर्न लाईनला असतं. तर परत ती ट्रेन बदलावी लागते दादरला, किंवा कुठेतरी आपण जाऊन परत मग ते प्रवास करावा लागतो. ती स्टेशन बदलायला लागणार. आणि ह्याचं हे दक्षिणेतलं वर्तुळाकार रेल्वे. तशीच तुम्ही बांद्रा ते कुर्ला ही त्या मधल्या खाडीमध्ये जोडली तर तेही शक्य होईल. तुम्ही अगदी पार बांद्र्यापासून ते इकडे जाऊ. सेंट्रल लाईनचं तुम्हाला घेते. ह्या दोन्ही सर्क्युलर रेल्वे हे त्या खाडीत एकमेकांना जोडले जातील. हो, सहज शक्य आहे. म्हणजे असं इतकं सोपं आहे. बरं, ह्याच्यावरची फार जास्तीत 3 किलोमीटरच्या लाईन टाकायला लागेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि ते शक्य आहे. शक्य आहे. आणि बरं, ही जागा रिकामी आहे. बरोबर आहे. तर तसं केलं तर तुम्हाला फार अगदी विरारपासून ते ह्याला कुठल्याही विरार ही वेस्टर्नवर आहे. हो. आणि कसारा ही सेंट्रलवर आहे. हो. तुम्हाला विरारपासून कसाऱ्यापर्यंत बसून जाता येईल. म्हणजे ते प्रवास तो सुकर होईल. आणि मी ते असं म्हटलंय की पुढच्या गाडीच्या शेवटच्या डब्यात आणि मागच्या वेळेच्या पहिल्या डब्यात तुझे इलेक्ट्रॉनिक हे उपकरणं बसवलीत तर पुढची गाडी स्लो झाली ही स्लो होईल ऑटोमॅटिकली. ती संकल्पना राबवणं गरजेचं आहे. म्हणजे मग काय की ह्या दोन्ही वर्तुळाकार रेल्वेने तुम्हाला कुठेही कधीही कसे जाता येईल. आणि त्याच वेळेस सगळ्या स्टेशन्सवर इमारती बांधल्या तर आत्ता जे कसाऱ्याच्या माणसाला विटीला जायला लागतं ते जावं लागणार नाही. मग तो कसाऱ्याच्या स्टेशनवर नोकरी शोधेल. हो, म्हणजे आधुनिकता पण होईल, व्यावसायिकता पण वाढेल, आणि लोकांचं सवलत पण होईल की बाबा आपल्याला त्याच ठिकाणी आपल्याला जर मिळत असेल नोकरी तर माणसाला प्रवास करावा लागणार नाही. आणि ही सगळं हे कन्स्ट्रक्शन ही लोकांच्या पैशांना करायची. म्हणजे तुम्ही फक्त तुमचा हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्या. म्हणजे कंपन्यांना थोडक्यात बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर असं जे आहे हवी तेवढी जागा मिळेल. बरोबर. आता फोर्ट मधल्या कुठल्याही कंपनीला 1 फूटभर जागा वाढवता येणार नाही, जागाच नाही. तर फोर्ट म्हणजे ठीक आम्ही तुमचे विरार स्टेशनवर जातो किंवा आम्ही मुलुंड स्टेशनवर जातो. मुलुंड स्टेशन आम्हाला 2000 चौरस फूट जागा पाहिजे, मिळेल ना. त्याचे पैसे आता सगळ्या स्टेशनला मुबलक जागा आहे. त्याचा व्यावसायिक वापर जर तुमच्या मनाप्रमाणे केला तर त्याचा सरकारलाही त्याचा निधी मिळेल, लोकांनाही सोपं जाईल. प्रत्येक स्टेशन हे प्लॅटफॉर्म हा 15 डब्यांच्या लांबीचा असतो. हो हो. आणि 2 प्लॅटफॉर्म असतात. म्हणजे त्यात एवढ्या ह्याच्यात जर तुम्ही कन्स्ट्रक्शन केली तितकी प्रचंड कन्स्ट्रक्शन होईल. हो, नक्कीच, 100%. की त्याच्यातून तुमचे सगळे व्यवसाय हे इकडून तिकडे जातील. हो. लोकांना प्रवास करायला लागणार नाही आणि रेल्वेला प्रचंड वाढ मिळेल. रेल्वेला मिळेल, शासनाचा फरक पडेल, लोकांच्या जीवनात फरक पडेल, आणि मुंबईची नवीन संकल्पना राबवली जाईल. अशीच संकल्पना जिथे जास्त लोकल स्टेशन आहेत, म्हणजे मद्रासला जवळ 20 लोकल स्टेशन आहेत, खरंय, कलकत्त्याला काही स्टेशन आहेत, तशी तिथे पण राबवली तर भारताचाच कायापालट होईल. म्हणजे की भारताची रेल्वे ही एवढे प्रगल्भ जागेत त्यांच्याकडे पुनर्रचना करायची, भारताची पुनर्रचना करायची. तुम्ही म्हणलात तसं. तसंच मी अनेक हे केले, भारताची पुनर्रचना, बरोबर, शहरांची पुनर्रचना. आता पुण्यामध्ये काय झालंय की PMT मधून प्रवास करणं कठीण होतं. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मी हा जो मध्यभागी नकाशा दिला आहे पुण्याचा पुण्याचा हा नकाशा, बरोबर, याच्यातनं
अशी हा साधारणतः 25 किलोमीटर लांबीचा आहे. बरोबर. इथे दर 5 मिनिटांनी बस सोडली तर दर 5व्या मिनिटाला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बस मिळेल. बरं बरं बरं. म्हणजे एकाच ठिकाणाहून सगळ्या बसेस सोडण्यापेक्षा म्हणजे स्वारगेटवरून हडपसरला 50 बसेस किंवा स्वारगेटून शिवाजीनगरला 50 बसेस जाण्यापेक्षा जर वर्तुळाकार मार्ग केला आणि तो त्या पद्धतीने राबवली संकल्पना, त्या जागेपासून त्या उपनगराला जायचा रस्ता आहे. बरोबर आहे, बरोबर. तिथे जाण्याची बस सोपं जाईल, म्हणजे तुम्ही वाहतूकही कमी होईल तुमची. आणि लोकल ह्याच्यात म्हणजे व्यवस्थित कसं असतं की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी अंतरात सोडलं तर ती प्रॉफिटमध्ये असते. हो बरोबर आहे. नाहीतर आपण कर्जत पासून कात्रज पासून जर शिवाजीनगरला 50 बसेस येणार असतील एकाच रांगेत माग तर त्याचा काय उपयोग नाही, त्या निम्म्या वेळ जातात. कात्रज पासून एक बस तुम्ही तळेगावला सोडलीत तर फक्त कंडक्टर आणि हात जातो, मध्ये मध्ये लोक हे बसून जातात उतरतात. मग त्याच्यापेक्षा या वर्तुळाकार मार्ग केला आणि त्याची वाहतूक व्यवस्थेत बदल केला. हा वर्तुळाकार मार्ग आणि पिंपरी चिंचवडचा वर्तुळाकार मार्ग हे विद्यापीठ चौकात एकमेकाला जोडले जातील. बरोबर. म्हणजे तुम्ही तो 8 आकाराचा वर्तुळमार्ग होईल. हो. आणि त्या वर्तुळमार्गाच्या दोन्ही बाजूला ज्यांची घर आहे जागा आहे त्यांना पण सांगा तुम्ही मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधा. बरोबर. आणि तिथे सगळे व्यवसाय न्या. बरोबर. शाळा ऑफिसेस वगैरे सगळं सगळं. म्हणजे काय होईल की त्याच रस्त्यावर मला हिंडायचे. बरोबर आहे. आणि मग गावाची हीच कशी बदलेल की एक हे काय व्यावसायिक आणि निवासी असं बदलेल. म्हणजे त्याचं कमर्शियलायझेशन होईल थोडक्यात. तुम्हाला त्याच्यात एक वेगळी वाढ होईल आणि वेगळी संकल्पना राबवली जाईल. तर तसं केलं तर काय होईल की संबंध भारतात शहरांची पुनर्रचना होईल. आता पुण्याला तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे हडपसर पासून किंवा हडपसर पुढच्या गावापासून ते स्टेशनला जाणार बसेस पुन्हा बाजी रोडने जातात. हो. आणि मग एकाच मार्गाने जातात सगळ्या बस, एका माग 50 बस असतात, त्याला निम्म्या रिकाम्या निम्म्या भरलेल्या. वेळा असं वाटतं की ते लहानपणच्या शाळा सदा धरून आघाडी केल्याकडे आहे ते. हो, पण कळत नाही ना कुठली बस कुठं जाणार आहे. लोकांना जे बाहेरनं येणाऱ्या लोकांना माहितीच नसतं की बस कुठनं कुठं जाणार आहे. तुम्हाला कुठे उतरायचं सांगितलं की त्या उतरापासून उपनगरापर्यंत जायला तिथे पण जाय करणारे बस. असं तर नाही, मी म्हणून दाखवून दिलंय की तुम्हाला 800 बसेसमध्ये सगळं बसेल. बघा म्हणजे एवढ्या कमी बसेसमध्ये जर पुण्याचा जर परी तुम्ही गाठत असाल फक्त कल्पना बदलून तर त्याचा केवढा मोठा फायदा आहे. पण ही शासनाने अजून या गोष्टीची दखलच घेतली नाही. हे सगळं मी त्यावेळेचे आपले नितीन करीर होते, नितीन करीर, त्यांना मांडलं. सामान्य प्रशासन ज्यांच्याकडे आता प्रिन्सिपल सेक्रेटरी होते ते त्यांच्याकडे ते म्हणले उत्तम आहे पण त्यांनी राबवलं नाही. नाही, राबवायला काय होतं की शासनाकडनंच अडचणी खूप आहेत. 2-3 डिपार्टमेंट एकत्र करून ती गोष्ट राबवायची, कन्सेप्ट एकत्र मांडायची, तर त्यालाच बेसिकली कुठल्या तरी एखाद्या डिपार्टमेंटचा विरोध झाला तर ती कल्पना राबवली जात नाही. तर याच्यासाठी मुख्य काय म्हणतो की सगळ्यांनी समन्वय साधणं डिपार्टमेंटने. आणि तसा समन्वय नाहीये. त्यामुळे झालंय काय माहितीये का की तुम्हाला पुण्यामध्ये बस मिळणं कठीण आहे आणि मग तुमची खाजगी गाड्या वाढतात. तुम्हाला तो कळत असेल की मला दांडेकर पुलावर दर 5 मिनिटाला बस मिळणार आहे. तुम्ही कशाला माझी गाडी काढू तिथून रोडवर. आपण ही आता पण म्हणजे ओला उबर पण आलेत, पण ही म्हणतो ना सुलभता ती खरंच नाहीये. होईल कसं की या तिथल्या दोन्ही बाजूला जे हे असते बिल्डिंग बांधल्या तर त्या बिल्डिंग मध्ये जे व्यवसाय येतील त्या व्यवसायाकडनं जे भाडं येईल त्या भाड्यातनं तुम्हाला फुकट बस देता येईल. हो, म्हणजे बघा ना केवढी मोठी कल्पना आहे. आणि ती दिली की लोकांना खाजगी गाड्या वापरायची गरजच पडणार नाही. मग मी काय म्हणे इथून शांत बसायचो आणि विश्रांतवेळेला जायचं, इथून तिथे जायचं, ती दुसरी बस पकडून विश्रांतवेळेला जायचं. म्हणजे मला प्रवास करायला नाही, तिकीट काढलं की त्या असेल. म्हणजे इतका प्रवास इतका सोपा होईल. आणि हे मी PMPA दाखवलं. तिथले जे अगदी नवीन आलेले IAS ऑफिसर होते सुधांशू म्हणून, तर त्यांना ते आवडली. त्यांना मी सगळं फिरून दाखवलं आणि दाखवल्यानंतर ते जेव्हा म्हणले आपण करू त्या म्हटलं तुझी 2 महिन्यात बदली होणार आहे. अरे वा, म्हटलं की हे सगळं हाच अडचणीचा भाग असतो. कोणाला नको. कुठल्याही शासकीय कार्यालयात आपण एखादी कल्पना मांडली, त्यांना आवडली, तो ते व्यक्ती ती राबवेपर्यंत राहीलच, याची काही शाश्वती नाहीये. म्हटलं तुम्ही 2 महिन्यात बदली, आणि 2 महिन्यात बदली झाली. आता ते दुर्दैव आहे. आणि आता ते ह्याच्यात म्हणजे मुंबईच्या मंत्रालयात फार मोठे आहेत. त्यांनी पुण्याला म्हणजे महाराष्ट्रात नकाशे तयार केले
कॉम्प्युटरवर. तुम्हाला आता कुठल्याही जागेचा 7-12 हा बसल्या ठिकाणी मिळतो. बरोबर आहे. ते नवीन शासनाने आता ते कल्पना राबवलेली आहे. तर हे सगळं करणं कठीण नाही. फक्त ती कल्पना राबवायची एक दृढ शक्ती पाहिजे. दूरशक्ती पाहिजे, ती प्रसार माध्यमातून पसरवली पाहिजे, लोकांना अवेअर केलं पाहिजे की आता ह्या अशा बसने फिरल्यात की तुम्हाला कुठूनही कुठे जाता येईल. हो, हे खरंय ना. हे पुण्यात आज हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे, प्रवास करणं की वेळेत प्रवास करणं. आज एवढं प्रचंड ट्रॅफिक जाम होतं सगळं. तुम्हाला तुमची गाडी काढता बाहेर, मग अशा हजार सगळ्या गाड्या येतात आणि त्यानं पुन्हा गोंधळ होतो. जसं तुम्हाला गाडी काढायची गरज नाही, तिथे जा, त्या बसमध्ये आणि जा. जसं मुंबईत आज संकल्पना आहे लोकलमुळे खूप प्रवास सोपा झालाय, किंवा लोकांना स्वतःच्या वाहनापेक्षा लोकलमधून प्रवास करणं सोयीस्कर वाटतं. तसं पुण्यातही जर व्यवस्था झाली आणि सगळीकडे करता येईल, कठीण नाही. हा, म्हणजे भारतात करता येईल कल्पना. आणि म्हणून मी भारताचे म्हणजे पहिल्या सगळ्या हे आहे इथे कॉम्प्युटरवर की अनेक प्रकारच्या पुनर्रचना मी दाखवल्या आहेत. प्रशासनाची पुनर्रचना, शहरांची पुनर्रचना, भारताची पुनर्रचना. म्हणजे मला असं वाटतं की शासनाने तुमची जर दखल घेतली आणि जर त्यांनी तुमच्या कल्पनेवर काम करायचं ठरवलं तर कदाचित भारताची, महाराष्ट्राची सगळ्यांचीच एक वेगळी मांडणी होईल आणि मी प्रगती होईल. आत्मनिर्भर भारत म्हणतोय. आत्मनिर्भर भारत म्हणजे आता एखाद्या कंपनीचं क्ष स्टेशनवर त्यांनी संबंध त्यांचा एक ब्रँच नेली तर ते एक नवीन स्टेशन होईल, नवीन शहरच होईल ना. ते नवीन शहर आत्मनिर्भर असेल. म्हणजे भाजीपाल्यापासून शाळापर्यंत तिथल्याच कामगारांना जागा मिळेल, म्हणजे इथून चालत कामावर जायचं, परत यायचं. म्हणजे काही काळापूर्वी जे झालं की स्टेशनच्या लगत, मुंबईत जसं आपण म्हणतो की प्रत्येक स्टेशनच्या लगत एक बाजारपेठ वसली गेली, तिचा मोठा व्यापार झाला. हीच संकल्पना जर इतर राज्यांमध्ये राबवली तर मला असं वाटतं की फार मोठं भारताचं. आणि आता कसं होतंय की युपी बिहार मधनं लोक मुंबईत येतात, त्याच्याशी त्यांना तिथल्या तिथे व्यवसाय मिळेल, तिथल्या तिथं काम मिळेल. ते कुशल झाल्यानंतर ते त्याच ठिकाणी सामग्री निर्माण करू शकतील. बरोबर आहे. मधल्या वेळात ते त्यांची शेती पण करू शकतील. म्हणजे त्यांना सोपं जाईल, त्यांचं जगणं सोपं जाईल. आता लातूरच्या माणसाला, तो जो मुंबईत असेल, लातूरची जर शेती करता येत नाही. बरोबर आहे. नाही त्याचं राहतच क्षेत्र. लातूरला शक्यच नाही. लातूरच्या जवळच्या गावात तो जाऊन येऊन शेती करेल. आणि प्रत्येक स्टेशनवर तर तुम्ही एक गोडाऊन केलं सगळ्या व्यवसायात, म्हणजे गरजांचं, तर तिथे सगळं गोडाऊनमध्ये तुम्हाला सामान येईल, तिथनं सगळीकडे जाईल. असं संबंध व्यवस्थाच एक नवीन संकल्पनेत तयार होईल आणि त्यातनं एक वेगळा आत्मनिर्भर भारत तयार होईल. सर, अतिशय धन्यवाद. तुमची भेट झाली आणि तुमच्याबरोबर बोलण्याचा योग आला आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मी शासनाकडे तुमच्यातर्फे विनंती करेन की या संकल्पना राबवण्यासाठी जोशी सरांना आमंत्रित करावं आणि तुमची संकल्पना त्यांनी समजून घ्यावी आणि त्याच्यावर काम करायची त्यांनी इच्छा व्यक्त करावी. धन्यवाद सर.